नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एऑनआयएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत करतो आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी म्हणजे पर्यावरण परिस्थितिकी या विषयाचा अभ्यास कसा करावा, या विषयाची तयारी कशी करावी, कोणते रिसोर्सेस इथे तुम्ही वाचले पाहिजे आणि कोणते कोणते टॉपिक या मेन टॉपिकमध्ये तुम्हाला पर्यावरण रिलेटेड तिथे MPSC मेन्स परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. या विषयावर आपण इथं सखोल मार्गदर्शन करणार आहोत. याआधी विद्यार्थी मित्रांनो, आपण बाकीचे जे नवीन टॉपिक्स MPSC राज्यसेवा 2023च्या परीक्षेत ॲड करण्यात आलेले आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेले आहे. आर्ट अँड कल्चर या विषयाचा अभ्यास कसा करावा, इंटरनल सिक्युरिटी या विषयाचा अभ्यास कसा करावा, इथिक्स या विषयाचा अभ्यास कसा करावा, या संबंध विषयावर आपण ऑलरेडी त्या विषयाची तयारी कशी करावी यावर व्हिडिओ बनवलेले आहे. ज्यांनी कोणी ते बघितले नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. ते व्हिडिओ तिथे जाऊन बघू शकतात. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा इथं व्हिडिओची सुरुवात करूया. ठीक आहे, सर्वप्रथम की पर्यावरण परिस्थितिकी, ठीक आहे, जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी आणि हवामान बदल, क्लायमेट चेंज या विषयाचे महत्त्व काय. सर्वप्रथम तर हा जो टॉपिक आहे एन्व्हायरमेंट, हा GS पेपर 3मध्ये आता समाविष्ट करण्यात आलेला आहे नवीन सिलेबसच्या हिशोबाने. त्यानंतर या टॉपिकचं जे वेटेज आहे ते UPSCमध्येच्या धर्तीवर इथे मी सांगतो आहे, तर जवळपास 50 ते 60 मार्कांसाठी हा टॉपिक UPSCमध्ये विचारला जातो सहसा. त्यालाच जर आपण प्रश्नांमध्ये बघितलं तर UPSCमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न ॲव्हरेज स्वरूपाचे 4 ते 5 प्रश्न या विषयावर विचारल्या जातात UPSCमध्ये. कारण आता MPSC राज्यसेवेच्या नवीन पॅटर्ननुसार हा पेपर पहिल्यांदाच होणार आहे 2023मध्ये, तेव्हा आपल्याला कळेलच. पण एक अंदाज आपण वर्तवू शकतो की अंदाजे तुम्हाला 50 ते 60 मार्कांसाठी GS पेपर 3मध्ये या पर्यावरण या विषयावर प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि पर्यावरणाचा अभ्यास तुम्हाला प्रिलिम्ससाठी देखील करायचा आहे आणि मेन्ससाठी देखील करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे प्रिलिम्ससाठी जर आपण पकडलं तर जवळपास 10 ते 15 प्रश्न तिथं तुम्हाला पर्यावरण रिलेटेड विचारले जातात. ठीक आहे, म्हणजे तिथंसुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि मेन्स परीक्षेतसुद्धा तुम्हाला थोडा तिथं फायदा होईल. फक्त प्रिलिम्स परीक्षा जी आहे, पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला जो अभ्यासाची पॅटर्न असतो तो अभ्यासाचा पॅटर्न मुख्यत्वे हा फॅक्च्युअल स्वरूपाचा असतो. ठीक आहे, तुम्हाला फॅक्ट्स फिगर्स तिथे लक्षात ठेवावे लागतात आणि मुख्य परीक्षेत तुम्हाला तो थोडा ॲनालिटिकल अप्रोच बाळगावा लागेल. ठीक आहे, विश्लेषणात्मक पद्धत थोडी तुम्हाला तिथं इम्प्लिमेंट करावी लागेल चांगले उत्तरं लिहायसाठी. ठीक आहे, त्यानंतर आता सर्वप्रथम आपण पहिले सिलेबस बघूया विद्यार्थी मित्रांनो, की एन्व्हायरमेंटचा सिलेबस काय. तुमच्या जो सिलेबस आयोगाने पब्लिश केला आहे त्यामध्ये संवर्धन, ठीक आहे, कन्झर्वेशन, पर्यावरणीय प्रदूषण, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, अवनती त्याला म्हणतात, आणि पर्यावरणीय आघात निर्धारण, यालाच आपण एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. म्हणजे कोणत्याही ठिकाणी जर कोणता प्रोजेक्ट झाला, एक साधं उदाहरण देतो म्हटलं तर जर तुमच्या एरियामध्ये कोणता रोडचा कन्स्ट्रक्शन होत असेल किंवा काही बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन होत असेल, तर त्याच्यासाठी जर कोणतं जंगल तिथं कापण्यात आलेलं असेल तर मग त्याचा परिणाम काय होऊन आला, म्हणजे ते जे डेव्हलपमेंट होऊन आली त्या डेव्हलपमेंटचा पर्यावरणावर विपरीत परिणाम काय होऊन आले, यालाच आपण म्हणतो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. म्हणजे काय की त्याचे असेसमेंट करणं, की बेसिकली पर्यावरणाला एकदम नुकसानसुद्धा झालं नाही पाहिजे. तर हा तुमचा सिलेबस आयोगाने दिलेला आहे, यालाच आपण थोडं डिटेलमध्ये बघूया. तर सर्वप्रथम एन्व्हायरमेंट फॉर MPSC जर तुम्हाला इथं करायचं म्हटलं, ठीक आहे, इथं UPSC लिहिलं आहे पण UPSC MPSCसाठी जर करायचं म्हटलं तर जवळपास मी पूर्ण सिलेबस इथं 4 ब्रॉडर सेक्शनमध्ये क्लासिफाय करतो. सर्वप्रथम आहे इकॉलॉजी, ठीक आहे, म्हणजे परिस्थितिकी. ठीक आहे, यामध्येच विशेष करून महाराष्ट्रातील वन्यजीवनाचा सुद्धा तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे. दुसरं म्हणजे क्लायमेट चेंज, हवामान बदल, यावर सुद्धा एक सेपरेट टॉपिक तुमच्या पर्यावरण या विषयामध्ये आहे. तिसरं म्हणजे नॅशनल पार्क आणि रिझर्व्ह, ठीक आहे, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे रिझर्व्स आहेत त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे. विशेष करून महाराष्ट्र स्पेसिफिक तुम्हाला जी अभयारण्य आहे त्यांची माहिती इथं असली पाहिजे. आणि चौथं आणि सर्वात मुख्य म्हणजे कायदे, ठीक आहे, ॲक्ट्स आणि पॉलिसीज. कोणत्या ॲक्ट्स भारत सरकारने बनवल्या आहे, कोणते कायदे महाराष्ट्र सरकारने बनवले आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्या संघटना आहे, कशा प्रकारचे ॲग्रीमेंट झालेले आहे, त्यासुद्धा इथं तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. ठीक आहे, आता याच्यामध्ये इकॉलॉजी परिस्थितिकी जर मी इथं म्हटलं तर एन्व्हायरमेंटचे डेफिनेशन काय आहे, इकॉलॉजीचे डेफिनेशन काय आहे, इकोसिस्टीमचे डेफिनेशन काय आहे, परिसंस्था म्हणजे काय असतात, मग परिसंस्थेचे वेगवेगळे प्रकार काय आहेत. जसं आता जलीय परिसंस्था, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आपण म्हणतो. ठीक आहे, इकोसिस्टीमलाच मराठीमध्ये म्हणतात परिसंस्था. ठीक आहे, परिसंस्था. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला जलीय परिसंस्था, मग भूस्थित परिसंस्था, मग भूस्थित संस्थाचे वेगवेगळे प्रकार. ठीक आहे, आणि याच्यामधून महत्त्वाच्या परिसंस्था कोणत्या आहेत त्याबद्दल तुम्हाला विशेष करून इथे माहिती असली पाहिजे. हे सगळं तुम्हाला इकॉलॉजीमध्ये अभ्यास करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला मग इकॉलॉजिकल निश काय आहे, ठीक आहे, मग कीस्टोन स्पेसिस काय आहे, याबद्दल सुद्धा तुम्हाला इकॉलॉजी या विषयामध्ये इथं विचारण्यात येईल. त्याबद्दल सुद्धा तुम्हाला म्हणजे तुमचे बेसिक कन्सेप्ट जे आहे ते पूर्ण बेसिक कन्सेप्ट एन्व्हायरमेंट रिलेटेड या इकॉलॉजी या सेक्शनमध्ये तुमचे कव्हर होतील. ठीक आहे, त्यावर सुद्धा
तुम्हाला प्रिलिम्समध्ये आणि मुख्य परीक्षेतसुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यानंतर क्लायमेट चेंज आहे. क्लायमेट चेंजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे ॲग्रीमेंट्स आहे, म्हणजे क्लायमेट चेंज का बरं होतो आहे, ठीक आहे, मग त्याला कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे, आंतरराष्ट्रीय पातळीवर काय उपाय तिथे केल्या गेले आहेत, किंवा भारताच्या लेवलवर काय उपाय केलेले आहे, आणि महाराष्ट्र स्पेसिफिक महाराष्ट्राने काय कायदे बनवले आहेत का, किंवा काही अशा पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन सुरू केलं आहे का, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला इथं माहिती हवी. आणि नॅशनल पानकनी रिझर्व्ह, तर हे फॅक्च्युअल टॉपिक्स आहे. यामध्ये सुद्धा जे सध्या करंटमध्ये चालू आहे, ठीक आहे, म्हणजे करंट अफेअरमध्ये ज्या काही गोष्टी चालू आहे त्याबद्दल तुम्हाला तिथं माहिती असली पाहिजे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला न्यूजपेपर वाचणं फार महत्त्वाचं आहे, ठीक आहे. जसं आता रिसेंटलीच चित्त्याचं इंट्रोडक्शन झालं आहे, म्हणजे चित्ता जो आहे, जो नामशेष झाला होता भारतातून, त्याला परत आणण्यात आलेला आहे. तर मग चित्ता कोणत्या नॅशनल पार्कमध्ये आणला गेला, ठीक आहे, मग कशा पद्धतीनं आणला गेला, ही माहिती तुम्हाला प्रिलिम्समध्ये याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण मेन्समध्ये त्याच टॉपिकवर तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातील, की चित्त्याला इथं आणलं तर बरं आहे, पण त्याचे विपरीत परिणाम ज्या परिसंस्थेमध्ये त्याला आणलेलं आहे त्यावर होतील का, किंवा चित्त्यावर त्याचे होतील का, मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. अशा प्रकारे जे नामशेष झालेले प्राणी भारतातले आहेत, त्यांना बाहेरून जर आपण आणलं तर त्याचे काय परिणाम होतील, याबद्दल सुद्धा तुम्हाला इथं ॲनालिटिकल म्हणजे विश्लेषणात्मक पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात मुख्य परीक्षेमध्ये, ठीक आहे. तर थोडं डिटेलमध्ये इथं बघूया आपण. पर्यावरणीय इकॉलॉजीवरील सामान्य समस्या, त्यामध्ये इकोटोन काय आहे, इकॉलॉजिकल निश, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात परिस्थितिकीय सुस्तान. पर्यावरणीय ऱ्हासाचे परिणाम, डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनचं काय इम्पॅक्ट आहे, त्याचा मानवावर कसा परिणाम होतो, यासारख्या पर्यावरणीय संज्ञा, टर्मिनॉलॉजीज, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं जर अभ्यास करण्याची पद्धत एन्व्हायरमेंटसाठी असेल ती म्हणजे कीवर्डचं ॲनालिसिस करणं, कीवर्ड काढून ठेवणं, त्याच्या ज्या काही डेफिनेशन आहे त्या लिहून ठेवणं, आणि त्याच 10 वेळा रिवाईज करणं, ठीक आहे. तर कीवर्ड्स अप्रोच हा खूप महत्त्वाचा आहे एन्व्हायरमेंटमध्ये. अन्न साखळी, फूड वेब, फूड चेन, ठीक आहे, इकॉलॉजिकल पिरॅमिड काय आहे, मग एनर्जी कशी ट्रान्सफर होते, तर या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे. बेसिक कन्सेप्ट्स अँड टर्मिनॉलॉजी पहिले तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे. याच विषयामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी म्हटलं जलीय परिसंस्था, इकोसिस्टीमची डेफिनेशन काय असते, जलीय परिसंस्था काय आहे, भूस्थित परिसंस्था काय आहे, त्यानंतर बायोजिओ केमिकल सायकल, ज्याला आपण जैवभू रासायनिक चक्रेसुद्धा म्हणतो, मग त्यामध्ये पोषण द्रव्याचे चक्रीकरण होतं, तर त्याच्यामध्ये फॉस्फरस चक्र, नायट्रोजन चक्र, सल्फर चक्र, या विषयावर तुम्हाला इथं या पर्यावरणीय इकॉलॉजीवरील सामान्य समस्या इथं तुम्हाला विचारल्या जाऊ शकतं. त्यानंतर दुसरा सर्वात मेन टॉपिक आहे तो आहे कन्झर्वेशन, यालाच आपण संरक्षण म्हणतो. यामध्ये नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव संवर्धन, पाणथळ जागा, वेटलँड ज्याला आपण म्हणतो, बायोस्फिअर रिझर्व्ह इत्यादी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त पाणथळ जागा आणि भारतातील बायोस्फिअर रिझर्व्ह, ठीक आहे. वेटलँड कन्झर्वेशन जर आपण म्हटलं तर वेटलँड कन्झर्वेशनसाठी जे आंतरराष्ट्रीय स्तरावर एक कॉन्फरन्स झाली होती, त्याला रामसार कन्व्हेन्शनसुद्धा म्हणतात, करार झाला होता, रामसार कन्व्हेन्शन. रामसार ही जागा इराणमध्ये येते. मग त्याच्यामध्ये इंटरनॅशनल वेटलँड ऑफ इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, या ज्या पूर्ण जगातील महत्त्वाच्या पाणथळ जागा आहेत त्यांचं कन्झर्वेशन त्याच्यामार्फत करण्यात येतं. तर या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. त्यानंतर शाश्वत विकास, शाश्वत सस्टेनेबल डेव्हलपमेंट, यामध्ये अक्षय ऊर्जा, जैव तंत्रज्ञान, जैव खते व जैव कीटकनाशके आणि बायोमास गॅसिफिकेशन, याबद्दल तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रे, त्यामध्ये पश्चिम घाट, ठीक आहे, हिमालय, याला बेसिकली हॉटस्पॉट म्हणतात, इकॉलॉजिकल हॉटस्पॉट, ठीक आहे. कोणती परिभाषा म्हणतात, हॉटस्पॉट. तुम्ही या सगळ्या गोष्टी जर तुम्ही स्वतः गुगल जरी केलं, किंवा तुम्ही यूट्यूबमध्ये कोणत्या एखादे 2-2, 4-4 मिनिटाचे व्हिडिओ जरी बघितले, तरी तुम्हाला बऱ्यापैकी याचा अंदाज येऊन जाईल, ठीक आहे. तर हे हॉटस्पॉट जे आहे त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती असली पाहिजे. त्यानंतर हवामान बदल, क्लायमेट चेंज, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्योटो प्रोटोकॉल, वेगवेगळ्या पद्धतीचे करार होतात, प्रोटोकॉल्स होतात, त्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. कारण प्रिलिम्स परीक्षेत किंवा मुख्य परीक्षेत याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, नुकत्याच झालेल्या हवामान बदल समिट, जसं एक साधं उदाहरण आता देतो म्हटलं मी, तर एक COP27 ही परिषद आता जस्ट पार पडली, ठीक आहे. ही पार पडली इजिप्तमध्ये शर्म अल शेख या ठिकाणी परिषद झाली. आता ही जी COP होती, COP म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, ठीक आहे. ही कशा रिलेटेड होती, UNFCCC, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, ठीक आहे.
युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज या या विषयाला धरून ही कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 27 ही परिषद आता पार पडली इजिप्तमध्ये. मग त्यामध्ये कोणते निर्णय घेण्यात आले, मग कशा पद्धतीनं घेण्यात आले, ती सक्सेसफुल होती की ती फेलियर होती, यावर तुमचं एक विश्लेषण तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न तिथे विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं नुकत्याच झालेल्या हवामान बदल समिट शिखर परिषदेचे उद्दिष्टे, क्योटो प्रोटोकॉल, मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर घेतलेले उपाय. ठीक आहे, म्हणजे भारताने त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं की नाही केलं, कोणत्या कंट्रीजनी केलं, कोणत्यानी नाही केलं, म्हणजे मेजर कंट्रीज, प्रत्येक लहान लहान कंट्रीबद्दल तुम्हाला तिथं विचारल्या जात नाही. त्यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कायदे, नियामक संस्था आणि धोरणे. एक साधं उदाहरण देतो म्हटलं तर IUCN नावाची एक संस्था आहे. IUCN, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. तर ही IUCN संस्था रेड डेटा बुक पब्लिश करते. कोणती पुस्तक? रेड डेटा बुक. म्हणजे पूर्ण जगातले जे काही प्राणी असेल किंवा वनस्पती आहे जे नामशेष होण्याच्या याच्या मार्गावर आहे त्याची माहिती या रेड डेटा बुकमध्ये पब्लिश करण्यात येते. मग पूर्ण जगातले म्हणा, प्रत्येक भारतामधले वगैरे या लिस्टमध्ये पब्लिश करण्यात येतात. याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रिलिम्स परीक्षेत, पूर्व परीक्षेत प्रश्न डायरेक्टली विचारले जातात. ठीक आहे, पर्यावरणीय संरक्षण कायदा, वन हक्क कायदा, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण, प्रोटोकॉल आणि समिट जसे कार्टेनेगा प्रोटोकॉल, नागोया प्रोटोकॉल आणि लिमा कॉन्फरन्स, या अशा प्रकारचे प्रोटोकॉल, कॉन्फरन्स, करार जे काही होतात त्याबद्दल तुम्हाला आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर इथं माहिती असली पाहिजे आणि ते तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात येतं. त्यानंतर हवामान बदल, जैवविविधता यासंबंधी आंतरसरकारी संस्था, इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, करार आणि अधिवेशने. यामध्ये रामसर कन्व्हेन्शन मी आता सांगितलं तुम्हाला, वेटलँडवर आहे, पाणथळ जागेंसाठी कन्झर्वेशन करायसाठी ते करार झाला होता तो. त्यानंतर मॉन्ट्रियक्स रेकॉर्ड, 3 रिओ कन्व्हेन्शन. ठीक आहे, यामध्ये कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, COB याला म्हणतात. एक दुसरं आहे UNFCCC. आताच मी तुम्हाला सांगितलं की इजिप्तमधली जी शर्म अल शेखची परिषद होती ती याच्या अनुषंगानं घेण्यात आलेली आहे. युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज आणि नंतर युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन. हे सगळं 1992मध्ये एक अर्थ समिट झालं होतं रिओ दी जेनेरिओमध्ये. ब्राझीलमध्ये रिओ दी जेनेरिओ नावाचं शहर आहे, तिथं हे समिट झालं होतं. त्याचेच हे 3 फलित होते, म्हणजे 3 आउटकम निघाले होते आणि त्याचंच आता जे मीटिंग आता होत आहे COP27 वगैरे त्याचंच कंटिन्युएशन चालू आहे आता. त्यानंतर UNEP, FAO, UNESCO इत्यादी संस्थेबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावर इथं काम करतात. ठीक आहे, यामध्ये जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं IUCN नावाची एक संस्था आहे, त्याचप्रकारे साईट्स नावाची सुद्धा एक संस्था आहे. ठीक आहे, साईट्स CITES. ठीक आहे, कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पेसीज, म्हणजे ज्या नामशेष होण्याच्या मार्गावर ज्या प्रजाती आहे त्यांचं ट्रेड न हो याच्यासाठी ही संस्था काम करते. ठीक आहे, त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट भारतामध्ये इम्प्लिमेंट करण्यात आले, जसं प्रोजेक्ट टायगर एक आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये वाघाला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. प्रोजेक्ट स्नो लेपर्ड, प्रोजेक्ट एलिफंट, प्रोजेक्ट क्रोकोडाईल, प्रोजेक्ट घरियाल, अशा प्रकारचे प्रोजेक्ट तुम्हाला भारताच्या लेवलवर इथे इम्प्लिमेंट करण्यात येत आहेत. ठीक आहे, किंवा प्रोजेक्ट माळढोक पक्षीला सुद्धा वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. आता 2 दिवसापूर्वीचीच न्यूज होती की गोंदिया डिस्ट्रिक्ट विदर्भामध्ये माळढोकचं क्षेत्र आहे, तर तिथं सुद्धा माळढोकचे जे पक्ष्यांची संख्या आहे ती दिवसेंदिवस कमी होत आहे. तर अशा परिस्थितीत त्याचं कन्झर्वेशन, त्याचं संवर्धन करायसाठी काय उपाययोजना करायची आहे हे महाराष्ट्र सरकारने आता म्हणजे विचार करू शकतं. तर त्याबद्दल सुद्धा तुम्हाला इथं करंट अफेअर रिलेटेड माहिती असली पाहिजे. त्यानंतर जैवविविधता आणि पर्यावरण, याच्यामध्ये जैवविविधता म्हणजे काय, बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, जैवविविधतेचे प्रकार कोणते आहे, अनुवांशिक प्रजाती, इकोसिस्टीम, जैवविविधतेचे महत्त्व काय आहे, इकोसिस्टीम सेवा, आर्थिक महत्त्वाची जैवसंसाधने, सामाजिक फायदे काय आहे आणि त्याची नष्ट होण्याची कारणे कोणती. आता याचं बायोडायव्हर्सिटीचं जर मी कन्झर्वेशन करतो म्हटलं तर इन सिटू कन्झर्वेशन आणि एक्स सिटू कन्झर्वेशन. आता इन सिटू कन्झर्वेशनलाच म्हणतात आपण मूलस्थानी कन्झर्वेशन, म्हणजे विशिष्ट प्राण्याच्या नैसर्गिक आवासातच जर त्याचं जर कन्झर्वेशन, संवर्धन करण्यात येत असेल तर त्याला इन सिटू कन्झर्वेशन म्हणतात. ठीक आहे, आणि एक्स सिटू म्हणजे काय, त्याच्या नैसर्गिक अधिवासाबाहेर जर त्याचं कन्झर्वेशन करण्यात येत असेल तर त्याला एक्स सिटू कन्झर्वेशन म्हणतात. त्याला मूळ स्थानाबाहेर कन्झर्वेशन किंवा संवर्धन आपण म्हणू शकतो. म्हणजे एक साधं उदाहरण देतो म्हटलं तर जसं वाघ आहे, वाघ हा नामशेष होण्याच्या मार्गावर होता, पण त्याचं कन्झर्वेशन, त्याचं संवर्धन करण्यासाठी काय सरकारने उपाययोजना केला की त्याचे प्रोटेक्टेड एरियाज बनवावा, म्हणजे वाघासाठी संरक्षित क्षेत्रे बनवा, म्हणजे जंगलामध्येच बनवा. तर अशा संवर्धनाला आपण इन सिटू संवर्धन असं म्हणतो. पण एक्स सिटू काय असू शकतं की कोणता एखादा प्राणी आहे पण तो प्राणी आपल्या स्वतःच्या नैसर्गिक अधिवासात जर त्याचं संवर्धन नाही होत असेल तर तशा प्राण्याला लॅबोरेटरीजमध्ये आणण्यात येतं किंवा पार्क्समध्ये आणण्यात येतं आणि तिथं त्याची ट्रीटमेंट करण्यात येते. याला एक्स सिटू किंवा मूल स्थानाबाहेरचं कन्झर्वेशन इथं आपण म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर पर्यावरण संवेदनशील क्षेत्र, जसं मी इकॉलॉजिकल हॉटस्पॉट वगैरे आता तुम्हाला सांगितलं, वेस्टर्न घाट, पश्चिम घाट म्हटलं, हिमालय म्हटलं, हे बेसिकली काय हॉटस्पॉट आहे, कारण इथं जे प्राण्यांचं प्रमाण आहे किंवा जैवविविधतेचं प्रमाण आहे खूप जास्त आहे. तर अशा परिस्थितीत जर क्लायमेट
क्लायमेट चेंज, हवामान बदल झाला तर त्याचा सर्वात जास्त विपरीत परिणाम या वेस्टर्न घाट, हिमालय यांच्यावर होतो. तर त्यामुळे प्राण्यांचा ऱ्हास होण्याचं प्रमाणसुद्धा तिथं खूप जास्त आहे. तर म्हणून त्यांचं कन्झर्वेशन करण्याची जबाबदारी आपल्यावर प्रामुख्यानं आहे किंवा सरकारवर प्रामुख्यानं आहे. त्यानंतर राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे, कायदे आणि इतर कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय करार आणि गट. ठीक आहे. त्यानंतर पर्यावरण, प्रदूषण आणि ऱ्हास. यामध्ये प्रदूषण आणि प्रदूषकाचे प्रकार, प्रदूषण आणि ऱ्हासांचा परिणाम, ओझोन थर कमी होणे आणि ओझोन छिद्र. ओझोन थर कमी होत आहे तर का बरं कमी होत आहे? ठीक आहे. मग त्याचे छिद्र कुठं कुठं आहे तर त्याची माहिती असली पाहिजे. हरितगृह वायू प्रभाव आणि ग्लोबल वॉर्मिंग. युट्रोफिकेशन ऑफ लेक्स म्हणजे जे काही तलावं असतात त्याच्यामध्ये मायक्रो न्यूट्रिएंट्स किंवा पोषण द्रव्याचे प्रमाण जास्त प्रमाणात झाल्यामुळे काय होतं की तिथे शेवाळ जमा होऊन जातं. तर अशा परिस्थितीत जी काही त्याची इकोसिस्टीम परिसंस्था असते तलावाची ती पूर्णपणे मरून जाते. ठीक आहे. त्यालाच आपण युट्रोफिकेशन म्हणतो. त्यानंतर वाळवंटीकरण, आम्लवर्षा, अल्गल ब्लूम, फोटोकेमिकल धुके, घातक कचरा इत्यादी प्रदूषणाच्या प्रकारावर तुम्हाला तिथं अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये विशेष करून तुम्हाला प्रदूषण आणि ऱ्हासाची कारणे किंवा स्रोत काय आहे याची माहिती असली पाहिजे. प्रदूषण आणि ऱ्हास प्रतिबंध आणि नियंत्रण कसे करायचे याच्याबद्दल माहिती असली पाहिजे. राष्ट्रीय पर्यावरण एजन्सी कायदे आणि धोरणे कोणते आहे प्रदूषणाला रोखण्यासाठी ते माहीत असले पाहिजे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे एजन्सीज आणि करार कोणते आहेत ते सुद्धा इथं तुम्हाला प्रामुख्यानं माहीत असले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर शेवटला टॉपिक आहे पर्यावरणीय आघात निर्धारण. यालाच म्हणतात एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. ठीक आहे. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे काय? पर्यावरणीय आघात निर्धारण. मी जसं तुम्हाला इनिशियली सांगितलं की कोणताही डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट रन करण्याच्या आधी किंवा इम्प्लिमेंटेशनच्या आधी काय केलं जातं की त्या प्रोजेक्टमुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम कसे होऊ शकतात, किती इंटेन्सली होऊ शकतात, याचं काय करावं लागतं? असेसमेंट करावं लागतं, म्हणजे निर्धारण करावं लागतं. त्यासाठी हा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट नावाचा इथं प्रोग्राम आहे. ठीक आहे. मग EIA म्हणजे काय? एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट काय आहे? पर्यावरणीय आघात निर्धारण म्हणजे काय? दुसरं, भारतीय मार्गदर्शक तत्त्वे आणि कायदे कोणती आहे? EIA प्रक्रिया कशी होते, म्हणजे कोणत्या कोणत्या स्टेप्स तिथं फॉलो करण्यात येतात आणि याच्यावर तुम्हाला काय याची गरज आणि फायदे थोडं ॲनालिसिस याचं करतो म्हटलं तर भारतातील EIAच्या उणिवा. ठीक आहे. आणि शेवटला EIA प्रभावी करण्यासाठीचे उपाय. ठीक आहे. या संदर्भात तुम्हाला इत्थंभूत माहिती असली पाहिजे. आणि हे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट तुम्हाला कोणत्याही रेफरन्स पुस्तकामध्ये तिथं त्याची संपूर्ण माहिती मिळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर काही काही मिसलेनियस टॉपिक असतात, म्हणजे याच्या व्यतिरिक्त काही छोटे छोटे टॉपिक असतात. त्यामध्ये CRZ आहे, कोस्टल रेग्युलेशन झोन. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कमिशन किंवा कमिटीज बसतात पर्यावरणा रिलेटेड, त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला इथं माहिती असली पाहिजे. त्यानंतर इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट, अशा प्रकारचे रिपोर्ट येतात. जसं 2021ची रिपोर्ट आली आहे, त्या रिपोर्टबद्दल सुद्धा तुम्हाला तिथं माहिती असली पाहिजे की त्यामध्ये भारतामध्ये वनक्षेत्र किती वाढलं आहे, महाराष्ट्रात वनक्षेत्र कमी झालं आहे की वाढलं आहे. तशा पद्धतीनं तिथं तुम्हाला माहिती असली पाहिजे. हे पेपरमध्ये इझिली प्रिलिम्स परीक्षेत किंवा मेन्स परीक्षेत उत्तरं लिहिताना त्याचा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फायदा होऊ शकतो. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण सिलेबसचे ॲनालिसिस केलं आहे. त्यानंतर आपल्याला स्टडी मटेरियल बघायचं आहे. यामध्ये बघा मुख्यत्वे NCERT-मध्ये 11वी-12वी स्टँडर्डची जॉग्रफीचे ज्या NCERT आहे त्यामध्ये फॉरेस्ट व्हेजिटेशनची काही चॅप्टर्स आहेत ते तुम्ही तिथून वाचू शकता. 11वीची केमिस्ट्रीची एक NCERT आहे, त्यामध्ये एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री नावाचा एक चॅप्टर आहे, तो तुम्ही तिथं वाचू शकता. त्यानंतर 12वीची NCERT बायोलॉजीची जी आहे, 11वी-12वीची त्याच्यातले 4 चॅप्टर्स हे महत्त्वाचे आहे बेसिक क्लिअर करण्यासाठी एन्व्हायरमेंट रिलेटेड. ठीक आहे. तुम्ही किंवा स्टेट बोर्डाची सुद्धा तुम्ही पुस्तकं इथं वाचू शकता. ठीक आहे. त्यामधून सुद्धा एक तुमचं बेसिक अंडरस्टँडिंग एन्व्हायरमेंट रिलेटेड क्लिअर होईल. रेफरन्स पुस्तका म्हणजे कोणत्या, तर इंग्रजीमध्ये जर तुम्ही करत असाल तर शंकर IAS किंवा PMF IAS यापैकी कोणती एक पुस्तक, किंवा मराठीमध्ये करत असाल तर पर्यावरण परिस्थिती किंवा तुषार घोरपडे, किंवा पर्यावरण परिस्थिती किंवा अतुल कोटलवर यांच्यापैकी कोणती एक पुस्तक तुम्ही मराठीतून अभ्यासू शकता. त्यानंतर इंडिया इयरबुकचा चॅप्टर 12 एक असतो, त्याच्यामध्ये पर्यावरण रिलेटेड माहिती आलेली असते, ती तुम्ही वाचू शकता. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 हा तुम्हाला मस्ट आहे. ठीक आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो IUCNची जी लिस्ट असते रेड डेटा बुक, ठीक आहे, ती सुद्धा पब्लिश होते. त्यावर सुद्धा तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता की भारतातील कोणते कोणते प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, त्यांचं स्टेटस काय आहे, हे सगळं त्या रेड डेटा बुकमध्ये मी आता जसं तुम्हाला मेन्शन केलं, रेड डेटा बुकमध्ये मेन्शन करण्यात येतं की कोणता प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, काय आहे, याची माहिती तुम्हाला तिथं भेटेल. आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न सरळ प्रिलिम्स पूर्व परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात. करंट अफेअर्समध्ये तुम्ही न्यूजपेपर, पॉल्युशन रिलेटेड माहिती, क्लीन एनर्जी लॉज, कोणते कायदे बनवले आहे, कोणत्या कायद्यात बदल करण्यात आलेले आहे, अमेंडमेंट्स, सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स, NGT जजमेंट्स, ठीक आहे, इंटरनॅशनल ट्रिटीज, फंड्स, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि काही रिपोर्ट ज्या पब्लिश होतात आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा भारताच्या लेवलवर, त्यासुद्धा तुम्हाला इथं माहिती असल्या पाहिजे. आणि
सहावं म्हणजे योजना मराठीमध्ये अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. आता ऑक्टोबर महिन्याची जी योजना होती ती एन्व्हायरमेंटवरच होती. त्याचं नाव होतं आपली परिसंस्था. ठीक आहे, म्हणजे इकॉलॉजी. तर अशा ज्या योजनांचे टॉपिक्स जे एन्व्हायरमेंट रिलेटेड असतात तिथं सुद्धा तुम्ही अभ्यासू शकता, कारण त्याचा फायदा सरळ तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये उत्तर लिहायसाठी डिरेक्टली होऊ शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त बेसिक्स जे आहे ते बेसिक तर तुमचं NCERT आणि स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून कव्हर केलं जाईल. यामध्ये मुख्यत्वे यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओसुद्धा बघू शकता. म्हणजे जे लहान लहान मुलांसाठी व्हिडिओ तिथे अपलोड करण्यात येतात शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी. 4 ते 5 मिनिटाचे व्हिडिओ असतात. कोणता टॉपिक किंवा कोणती कीवर्ड्स जर तुम्हाला समजलं नाही तर सरळ तुम्ही ते करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही माइंड मॅप्ससुद्धा फॉलो करू शकता. माइंड मॅप्स वेगवेगळ्या इंग्रजीमध्ये माइंड मॅप्स अवेलेबल आहे. ठीक आहे, तर ते तुम्ही कोणत्याही वेबसाईटवर जाऊन त्यांच्या माइंड मॅप्स बघू शकता. पण माइंड मॅप्स बघताना काही स्पेसिफिक टॉपिकसाठीच बघा, कारण पूर्णच्या पूर्ण जर तुम्ही टॉपिकसाठी माइंड मॅप बघत गेले तर ते फार कठीण होतं लक्षात ठेवणं. आणि मुख्यत्वे जसं मी सांगितलं तुम्हाला की तुम्हाला कोणते अभयारण्य कुठे आहे, ठीक आहे, मग राष्ट्रीय उद्याने कुठे आहेत, वेटलँड ऑफ इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स कुठं आहे, ठीक आहे, बायोस्फिअर रिझर्व्ह पूर्ण भारतामध्ये किती आहे, महाराष्ट्रात किती आहे, या संदर्भात जर तुम्हाला बेस्ट पद्धतीनं अभ्यास करायचा असेल तुम्ही मॅपिंग करा. म्हणजे या गोष्टींचा अभ्यास करताना तुम्ही मॅप समोर ठेवा, ॲटलस समोर ठेवा. त्यामध्ये तुम्ही ब्लॅक स्वानचा किंवा ऑक्सफर्डचा ॲटलस तर विकत घेऊ शकता. अशा पद्धतीनं अभ्यास कराल तर अभ्यास फार सोपा जाईल. या व्यतिरिक्त तुम्ही थोडे जुने प्रश्न बघा. आता जुने प्रश्न म्हणजे कोणते, तुम्ही UPSCचे जुने प्रश्न बघू शकता की UPSC पर्यावरणावर कशा प्रकारचे प्रश्न विचारत आहे. आणि एवढं जरी तुम्ही केलं तर बऱ्या प्रमाणात तुमचं जे आहे एन्व्हायरमेंटचा अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी तुमची क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. हा एन्व्हायरमेंटचा जो सब्जेक्ट आहे हा थोडा वेग सब्जेक्ट आहे. म्हणजे याच्यावर एक्झॅक्टली कशा पद्धतीनं प्रश्न विचारला जाऊ शकतात हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणून यामध्ये नॉलेज म्हणजे तुम्हाला माहिती तर असलीच पाहिजे, पण तुमचा कॉमन सेन्सही तुम्हाला वापरता आला पाहिजे. जर नॉलेज आणि कॉमन सेन्स या दोघांचंही तुम्ही कॉम्बिनेशन केलं तर इझिली तुम्ही काय करू शकता, या सब्जेक्टला वर चांगले मार्क तुम्ही स्कोअर करू शकता, पूर्व परीक्षेत आणि मुख्य परीक्षेत सुद्धा. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. कोणालाही काही डाऊट असेल रिगार्डिंग एन्व्हायरमेंट तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये इथं तुमचा प्रश्न विचारू शकता. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.